हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एक्सप्लोर फिजिक्स. आय एम ऋषिकेश भुगुते. आपण जेईई मेन्स 2023 मध्ये आलेले क्वेश्चन्स चॅप्टर वाईज सिरीज मध्ये पाहतोय. आतापर्यंत आपण 4 व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. आजचा हा त्या सिरीज मधला 5वा व्हिडिओ असेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन याच्यावरती आलेले 2023 जेईई मेन्स मधले प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे. ओव्हरऑल जे मी पाहिलं त्यामध्ये 12 क्वेश्चन आलेले, इन्क्लुडिंग ऑल डिफरंट सेशन्स ऑफ 2023 मेन्स. ठीक आहे. तर आपण ते सगळे प्रश्न पाहूया. त्याच्याने तुम्हाला फायदा काय होईल, तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्सपेक्ट करायचे आहेत 2024 मध्ये. सोबत तुम्हाला ही कळेल की कोणते फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. राईट. चला तर मग आपण स्टार्ट करूयात. क्वेश्चन नंबर 1 पहा, स्क्रीन मध्ये दिसतोय तुम्हाला. 12 volt battery connected to a coil of resistance 6 ohm through a switch drives a constant current in the circuit. The switch is opened in 1 millisecond. The EMF induced across the coil is 20 volt. The inductance of the coil is. बघा, प्रश्न ऍक्च्युली खूपच चांगला आहे, जास्त डेटा देण्यात आलेला नाहीये. ठीक आहे. आता इंडक्टन्स ऑफ अ कॉइल त्यांनी विचारलेलं आहे आणि कॉइल मध्ये किती ईएमएफ बनलाय हे पण दिलेलं आहे. तर आपल्याला माहितीये एका इंडक्टर कॉइल मध्ये जो ईएमएफ इंड्युस्ड होतो त्याचं इक्वेशन काय असतं. त्यावर आपण इक्वेशन लिहून घेऊ. इंड्युस्ड ईएमएफ इज मायनस एल डी आय बाय डी टी. करेक्ट. हे इक्वेशन असतं. आपल्याला इंडक्टन्सची व्हॅल्यू काढायची आहे है ना. याची व्हॅल्यू गिवन आहे, हे 20 वोल्ट आहे असं ते म्हणतात. ठीक आहे. आणि हा जो टाइम आहे ना, हा पण त्यांनी दिलेला आहे बरं का, 1 मिली सेकंड त्यांनी दिलेला आहे. आपल्याला काढायचं आहे हे. याचा अर्थ आपल्याला डीआय माहित असला पाहिजे. डीआय म्हणजे काय? चेंज इन द करंट. करंट कितीनी बदललं या 1 मिली सेकंड हे विचारलेलं. विचार करा, ही इन्फॉर्मेशन डीआय ची इन्फॉर्मेशन डायरेक्ट देण्यात आलेली नाही. त्यासाठी थोडस इनडायरेक्ट त्यांनी डेटा दिलेला आपल्याला. काय डेटा दिलेला आहे की स्विच सुरू करण्याच्या अगोदर म्हणजे ओपन करण्याच्या अगोदर त्या इंडक्टर कॉइल मधून एक कॉन्स्टंट करंट फ्लो होत होतं जेव्हा तुम्ही 12 वोल्टची बॅटरी त्याच्यामध्ये लावली है ना. हे तुमचं असं इंडक्टर दाखवूयात आपण. आणि त्याला जर तुम्ही 12 वोल्टची बॅटरी जर लावली आणि याच्यातून जर कॉन्स्टंट करंट जात असेल, इट मीन्स इट इज अ डीसी करंट है ना. हे करंट जात असेल याच्यामधून आणि या कॉइलचा जो रेझिस्टन्स आहे तो त्यांनी दिलाय 6 ओहमचा. सो हा कॉइल जो आहे तो ऍज अ इंडक्टर म्हणून काम करत नाहीये, तो ऍज अ रेझिस्टर म्हणून काम करतोय. त्यामुळे त्याच्यातून कॉन्स्टंट करंट फ्लो होतं. राईट. सो इथून जाणार करंटची व्हॅल्यू किती असेल. करंट इज व्होल्टेज बाय रेझिस्टन्स. सो 12/6 म्हणजे 2 एम्पियरचं करंट सध्या याच्यामधून जात असेल. कधी आहे हे? तुम्ही स्विच ओपन करण्याच्या अगोदर. तुम्ही स्विच ओपन करायला इतका वेळ घेताय आणि स्विच जेव्हा ओपन होऊन जाईल तेव्हा इंडक्टर मधून करंट जाईल का? नाही जाणार. जेव्हा तुम्ही स्विच ओपन कराल, जेव्हा हे इथलं स्विच असेल समजा, हे असं तुम्ही जर ओपन केलात तर हे तर अगोदरचं करंट आहे, हे स्विच बंद करण्याच्या अगोदरचं करंट आहे. आफ्टर द स्विच इज क्लोज्ड द करंट इन द कॉइल विल बी 0. म्हणून जो चेंज इन करंट आहे, त्याची व्हॅल्यू काय होईल? फायनल आहे 0, इनिशियल आहे 2, म्हणजे -2 एम्पियरचं करंट चेंज होणार आहे. नाउ पुट दिस व्हॅल्यू ओव्हर हियर. देअरफॉर बघा, आपल्याला एल काढायचा होता, इंडक्टन्स व्हॅल्यू. एल इज इक्वल टू मायनस ऑफ ईएमएफ इंटू dt बाय डीआय. ईएमएफ किती इंड्यूस झाला होता म्हटलं त्यांनी? 20 वोल्ट. डीआय ची व्हॅल्यू -2 आहे आणि टाइम किती आहे? 1 मिली सेकंड. सो 1 इंटू 10⁻³ ओ थांबा, उलट लिहिलं मी व्हॅल्यू उलट्या टाकल्या मी. dt वर आला पाहिजे ना, 1 मिली सेकंड वर आला पाहिजे आणि डीआय दॅट इज 2 एम्पियर हे खाली आलं पाहिजे. किती होईल? हा, आणि अजून हा डीआय पण -2 आहे. सो हे राहील 10 आणि हे 10⁻³ म्हणजे 10 मिली हेनरी हा तुमचा इंडक्टन्स पाहिजे. बरोबर. इथं चेक करा हे आन्सर आहे का. सी ऑप्शन. लक्षात आलं? खूप सुंदर प्रश्न आहे. पुढचा पाहूयात आपण.
अच्छा, पुढचा प्रश्न बघा, त्यामध्ये आपल्याला काही सॉल्व्ह नाही करायचं. असर्शन रिझन आहे. असर्शन काय म्हटलंय, एक बार मॅग्नेट व्हेन इट इज ड्रॉप थ्रू अ मेटॅलिक सिलेंड्रिकल पाईप टेक्स मोर टाइम टू कम डाऊन कम्पेअर्ड टू अ नॉन मॅग्नेटिक बार विथ द सेम जॉमेट्री अँड मास. एका मॅग्नेटला जर तुम्ही मॅग्नेटिक पाईप मधून जर टाकला, जसं की कॉपर पाईप मधून जर टाकला, तर तो जास्त वेळ घेतो कम्पेअर्ड टू त्याच मॅग्नेटला जर तुम्ही नॉन मॅग्नेटिक पाईप मधून जर टाकला. नॉन मॅग्नेटिक पाईप म्हणजे पीव्हीसी पाईप म्हणू शकता. आणि हे होतं असं, दिस इज एक्सपेरिमेंटली प्रूव्हन आयडिया. हे असं होताना पाहण्यात आलेलं आहे की मॅग्नेट जो आहे तो स्लोली पडतो इन मेटॅलिक मॅग्नेटिक पाईप्स. ठीक आहे, मेटॅलिक पाईप मधून. रिझन त्यांनी काय दिलेलं आहे, म्हणजे असर्शन बरोबर आहे, रिझन काय दिलेलं आहे, फॉर द मॅग्नेटिक बार एडी करंट्स आर प्रोड्युस्ड इन द मेटॅलिक पाईप विच अपोजेस द मोशन ऑफ द मॅग्नेटिक बार. हे याचं करेक्ट रिझन आहे, असं होतं. सो याचा ऑप्शन डी, इट इज द करेक्ट एक्सप्लेनेशन. ठीक आहे, तर आपल्याकडे इथे जागा आहे, मी याचा वापर करतो. बघा काय होतं, हा एक जर पाईप असेल, मॅग्नेटिक जर पाईप असेल, मेटॅलिक पाईप, सॉरी नॉट मॅग्नेटिक, मेटॅलिक पाईप आहे, आणि असा हा मॅग्नेट जो आहे तो असा इथे एंटर करतो, समजा इथं असा एंटर करतो, राईट. हा नॉर्थ पोल आहे, मे बी हा साऊथ पोल आहे, बरोबर. आता या मॅग्नेटिक बारनी त्याच्या सराउंडिंग रिजन मध्ये मॅग्नेटिक फील्ड क्रिएट केलेलं असतं, बरोबर. हे असं याचं मॅग्नेटिक फील्ड असणार आहे ना, हे असं याचं मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. मी खूपच कमी दाखवतोय, अजून खूप सारं असणार आहे, बरोबर. तर काय व्हायला बघा, कन्सिडर करा एक इथला सेक्शन असा, या रॉडचा, पाईपचा असा एक सेक्शन कन्सिडर करा, हा वाला, आणि मागून असं एक सर्क्युलर रिजन कन्सिडर करा. या रिजन मधून जाणारं जे मॅग्नेटिक फील्ड आहे, जे की तो मॅग्नेट देतोय है ना, या पाईपच्या रिजन मधून जाणारं ते फील्ड जे यानं क्रिएट केलेलं आहे, ते फील्ड ओव्हर द पिरियड ऑफ टाइम बदलत असेल. का बदलत असेल, कारण हा मॅग्नेट रेस्ट मध्ये नाही, तो शिफ्ट होतोय है ना. सध्या बघा, ह्या दोन फील्ड लाईन इथून क्रॉस होत आहेत, थोड्या वेळानं काय होईल, हे वाले फील्ड लाईन्स इथून जाते, म्हणजे बदललं ना, डायरेक्शन बदलली फील्डची, मॅग्निट्यूड बदललं. So when the magnetic field is changing, the magnetic flux will change. आणि जेव्हा मॅग्नेटिक फ्लक्स बदलतो तेव्हा ईएमएफ जनरेट होतो. ईएमएफ जनरेट होतो तेव्हा मॅग्नेटिक ईएमएफ मुळे इलेक्ट्रिक करंट इंड्यूस होतं त्या मेटल पाईप मध्ये, आणि ते करंट जे इंड्युस्ड करंट जे आहे ते त्याच्या मोशनला अपोज करतं अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ. काइंड ऑफ असं म्हणू शकतात की हे जे मेटल आहे, मेटॅलिक पाईप, याच्यामध्ये असे एडी करंट्स क्रिएट होतात. आपण एडी करंट्स पाहिले त्याच्या सरफेस वरती बनणार आहे. त्या एडी करंट मुळे या मोशनला अपोज केला जातो. ठीक आहे, पण जर तुम्ही नॉन मेटॅलिक पाईप घेतलात, पीव्हीसी पाईप घेतलात, त्याच्यामध्ये एडी करंट्स बनणार नाहीत, कारण तिथं कंडक्शन इलेक्ट्रॉन नाही आहेत, फ्री इलेक्ट्रॉन्स नाही आहेत, म्हणून तिथं तो मॅग्नेट आरामात पडेल, त्याला कोणत्याही प्रकारचं अपोजिशन होणार नाही. ठीक आहे, समजलं. सो याचं असर्शन आणि रिझन दोन्ही बरोबर आहेत, आणि रिझन हे असर्शनचं परफेक्ट एक्सप्लेनेशन पण. सो ऑप्शन डी तर करेक्ट आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 3 पण असर्शन रिझन आहे. स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 आहेत, ऍक्च्युली असर्शन रिझन नाही आहे. Statement 1. If the number of turns in the coil of a moving coil galvanometer is doubled, then the current sensitivity becomes double. बरोबर आहे. करंट सेन्सिटिव्हिटीचं इक्वेशन जे असतं ते काय असतं, NBA बाय कॉन्स्टंट असतो है ना. करंट सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय असते बेसिकली, करंट सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय असते की सॉरी, NBA बाय K असते ना. हे अशा पद्धतीने इक्वेशन असतं, बरोबर. इक्वेशन काय सांगायला तुम्हाला की एक स्पेसिफिक अमाऊंट ऑफ करंट जर तुम्ही त्या मुव्हिंग कॉइल गॅलव्हनोमीटरला जर दिला, तर त्यामुळे किती अँगल तो रोटेट होतो, हा तो थीटा अँगल आहे, राईट. तर करंट सेन्सिटिव्हिटी काय असते मग, करंट सेन्सिटिव्हिटी काय असते, तर बेसिकली किती अँगल रोटेट होतोय आणि पर युनिट किती अँपियर त्याला करंट लागतं, म्हणजे थीटा बाय आयचा तो रेशो आहे, दॅट इज NBA बाय के. के हा कॉन्स्टंट आहे बेसिकली, आणि एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स आहेत. सो यू कॅन सी, नंबर ऑफ टर्न्स जर डबल केले तर करंट सेन्सिटिव्हिटी ही डबल व्हायला पाहिजे.
तर स्टेटमेंट 1 तर बरोबर आहे. स्टेटमेंट 2 काय म्हणलेलं आहे? Increasing the current sensitivity of the coil by only increasing the number of turns in the coil will also increase its voltage sensitivity in the same ratio. आता व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय? तर किती करंट दिल्यानंतर व्होल्टेज मेजर करायला जेव्हा आपण वापरूयात ते, तेव्हा तो किती अँगल डिफ्लेक्ट होईल. तर व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी कशी दिली जाते बघा. व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी कशी दिली जाते? तर बेसिकली ही जी करंट सेन्सिटिव्हिटी आहे त्याला आपण डिवाइड बाय रेजिस्टन्स करत असतो, हे अशा पद्धतीने. ठीक आहे. सो ही आहे तुमची करंट सेन्सिटिव्हिटी आणि हे तुम्ही रेजिस्टन्सने त्याला डिवाइड करा, तेव्हा तुमची व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी मिळेल. ऍज यू कॅन सी, तुम्ही जर नंबर ऑफ टर्न्स डबल केले, करंट सेन्सिटिव्हिटी डबल होते, पण व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी फक्त त्याच्यावर डिपेंड नाही करत. देर इज ऑल्सो अ टर्म ऑफ रेजिस्टन्स इन द डिनॉमिनेटर. तुम्ही नंबर ऑफ टर्न्स जेव्हा डबल करताय तेव्हा रेजिस्टन्सचं काय होतंय, तोही वाढणारच आहे. आणि तो किती वाढतं हे आपल्याला ऍक्च्युली दिलेलं नाही. हा, पण आयडियल केस जर बघितली तर नंबर ऑफ टर्न्स डबल झाले म्हणजे रेजिस्टन्स पण डबल होतो. रेजिस्टन्स जर डबल झाला, हे पण डबल आणि हे पण डबल, व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी सेमच राहील. सो सेकंड स्टेटमेंट हे बरोबर नाही, इट इज फॉल्स. ठीक आहे. त्याच्यानुसार ऑप्शन तुम्ही चूज करा, कोणता ऑप्शन बरोबर आहे पहा बरं. स्टेटमेंट 1 इज ट्रू बट 2 इज फॉल्स. परफेक्ट. पुढचा प्रश्न पाहूयात. फोर्थ क्वेश्चन बघा. An EMF of 0.08 volt is induced in a metal rod of length 10 cm held perpendicular to a uniform magnetic field of 0.4 Tesla when moves with a velocity of. velocity काढायचे. मोशनल EMF चा प्रश्न आहे. फॉर्म्युला लक्षात पाहिजे याचा. कोणता वाला? Induced EMF in the rod is field into length into velocity. By the way, तिन्ही क्वांटिटी एकमेकांना परपेंडिक्युलर लागतात, मगच हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल आहे. पण इथं तर त्यांनी दिलेला आहे ना. आता मग आपल्याला वेलॉसिटी काढायची आहे. मग आपण काय करू, थोडस रिअरेंज करू. वेलॉसिटी इज EMF बाय B इंटू L. EMF किती आहे बघा, 0.08 वोल्ट आहे. बी फील्ड किती आहे, 0.4 वोल्ट आहे. आणि लेंथ किती दिलेली आहे, 10 सेंटीमीटर. सो 10 इंटू 10 रेज टू -2. हे -2 वर गेलं, इथं शिल्लक राहिलं 8 डिवाइड बाय 0.4 इंटू 10. 10 इंटू 0.4 सॉरी 10 इंटू 0.4 केला तर इथं 4 राहील. 8/4 इज 2 मीटर पर सेकंड. हे तुमचं आन्सर पाहिजे चौथ्याचं. बरोबर आहे का बघूयात आपण. येस, परफेक्ट. बी ऑप्शन. लक्षात आलं. क्वेश्चन नंबर 5 बघूयात. हा, त्याला हे असंच ठेवूयात, काही प्रॉब्लेम नाही. Certain galvanometers have a fixed core made of a non-magnetic metallic material. Metallic पण non-magnetic. The function of this metallic material is. बघा, गॅल्व्हनोमीटरचा पर्पज काय असतो, वर्किंग काय असतं. गॅल्व्हनोमीटर मध्ये तुम्ही एका कॉइलला करंट देत असतात, राईट. जी तुम्हाला बुक्स मध्ये डायग्राम असते ते अशा पद्धतीची कॉइल असते, बरोबर. आणि मग इथून नॉर्थ पोल आणि इथून साऊथ पोल असतो. आणि या कॉइल मधून आपण असं करंट टाकत असतो, ज्या करंटमुळे याच्यामध्ये मग मॅग्नेटिक मुवमेंट जनरेट होतो आणि मग या फील्डमुळे तो टर्न होतो, राईट. आणि मग ह्या करंटवरती डिपेंड करतो किती टर्न करायला. आपण आताच करंट सेन्सिटिव्हिटी पण पाहिली. आता काय बघा, आपण समजा करंट जे आहे ते सुरू केलं होतं, त्यामुळे हा डिफ्लेक्ट झाला, राईट. मे बी हे अशा पद्धतीनं होतं, ते असं डिफ्लेक्ट झालेलं आहे. आता तुम्ही करंट रिमूव्ह केला. करंट रिमूव्ह केल्यानंतर काय होतं, ते डिफ्लेक्शन आहे ते 0 व्हायला पाहिजे, मग ते असं जातं. आणि हे समजा 0 पोझिशन आहे, नो डिफ्लेक्शन, राईट. पण जेव्हा करंट 0 होईल ते इथं थांबणार नाही. काय होईल, बिकॉज तो इथून असं येत असं ज्यामध्ये लिनियर मोमेंटम आले, त्याकडे कायनेटिक एनर्जी येते, असं पुढे जातं, परत थांबतं, परत हे असं, परत हे असं, परत हे असं, परत. म्हणजे तो ऑसिलेशन करत राहील टिल त्याची एनर्जी इव्हेंच्युअली हीट म्हणून लॉस होऊन बाहेर पडणार, करेक्ट. पण आता आपल्याला जर तो इन्स्ट्रुमेंट थोडस प्रोफेशनल पद्धतीने जर वापरायचा असेल तर अशा पद्धतीचे ऑसिलेशन्स नाही झाले पाहिजेत जास्त. कारण ऑसिलेशन होणं म्हणजे काय, एक वेगळी रिडिंग तिथं बनते. याच्या टर्निंग वरती पुढे एक डायल कनेक्टेड असतो, हा जितका टर्न होईल तिथं तिथं रिडिंग येणार आहे. सो अगोदर तो असा टर्न होता, ही आपली रिडिंग आहे.
पण जेव्हा तो 0 व्हायला पाहिजे होता इथे न थांबता तो असा पुढे जातो, अपोजिट डायरेक्शन मध्ये रिडिंग यायला सुरू होईल आणि परत अशा ऑसिलेशन हे चलत राहतील आणि ते कधी डायआउट होतील, विनेगर रॉंग, राईट. सो इन ऑर्डर टू रिड्यूस दीज ऑसिलेशन्स काय केलं जातं, हा एक नॉन मॅग्नेटिक पण एक मेटॅलिक कोर इथं टाकला जातो याच्यामध्ये, असा मध्ये ना, हे असं सिलेंडर आहे असं समजा. हा कसा आहे, नॉन मॅग्नेटिक आहे पण मेटॅलिक असला पाहिजे, कारण मेटॅलिक असेल तर त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, कंडक्टिंग इलेक्ट्रॉन्स असतात. त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा तुम्ही इथून ह्याला रोटेट करताय, जेव्हा ह्या संपतोय त्याच्यामधलं करंट वगैरे जेव्हा रिड्यूस होत असतं, तेव्हा याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन होऊन एडी करंट्स बनतील. कुणामध्ये, या सिलेंडरमध्ये, जो की मेटॅलिक आहे. आणि एडी करंट्स काय करतात, अवेलेबल असणाऱ्या एनर्जीला लवकर लॉस करून टाकतात, ते स्वतःमध्ये हीट एनर्जी प्रोड्यूस करतो तो सिलेंडर. म्हणजे जे डॅम्पिंग, म्हणजे जे ऑसिलेशन याच्यामध्ये होणार होते स्लोली किंवा फ्रिक्वेंटली जे होणार होते, जास्त ऑसिलेशन जे होणार होते, तो हा होऊ देत नाही, तो त्याला लवकर रेस्ट मध्ये आणतो. त्या कॉइलची जी कायनेटिक एनर्जी होती तो स्वतःमध्ये ऍज अ हीट प्रोड्यूस करतो. ठीक आहे. सो डॅम्पिंगचा इफेक्ट चांगला व्हावा यासाठी आपण इथे एक असा कोर इंट्रोड्यूस करतो. ठीक आहे. सो पहिला ऑप्शन, टू ब्रिंग द कॉइल टू रेस्ट क्विकली. लक्षात आलं. पुढचा प्रश्न बघूयात. पुढचे प्रश्न आपला ऑलमोस्ट थेरॉटिकल आहे बघा. द इंड्युस्ड ईएमएफ कॅन बी प्रोड्यूस्ड इन अ कॉइल. एका कॉइल मध्ये तुम्ही ईएमएफ कसा प्रोड्यूस करू शकता, त्याचे ऑप्शन दिलेत. पहिलं, मूव्हिंग द कॉइल विथ युनिफॉर्म स्पीड इनसाइड युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. अच्छा, म्हणजे एक युनिफॉर्म फील्ड आहे आपल्याकडे ऑलरेडी, युनिफॉर्म फील्ड आहे आपल्याकडे ऑलरेडी, आणि या फील्डच्या मध्ये ते म्हणतायत की आपण एक जर असा कॉइल जर मूव्ह केला युनिफॉर्म स्पीड तर इंड्यूस होईल का, तर नाही. का, तर याच्यामधून जाणारा फ्लक्स जो आहे तो बदलत नाहीये, तो ऑलरेडी मध्ये आहे पूर्ण. सो इथं असताना जेवढा फ्लक्स इथं इंट्रोड्यूस होतोय तेवढाच थोडा पुढे गेल्यानंतर पण राहणार. सो इथं फ्लक्स नाही बदलणार, ईएमएफ इंड्यूस होणार नाही. सेकंड, मूव्हिंग द कॉइल विथ नॉन युनिफॉर्म स्पीड इनसाइड द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. बघा, ए आणि बी मध्ये फरक काय, एकदा युनिफॉर्म आहे दुसरा नॉन युनिफॉर्म आहे. म्हणजे इथे ही स्पीड कॉन्स्टंट होती ए ऑप्शन मध्ये. बी ऑप्शन मध्ये म्हणतायत की आपण स्पीड कॉन्स्टंट नाही ठेवणार, पण तो कॉइल अजूनही पूर्ण मध्ये आहे. तर बघा, इथं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं की अरे पहिले युनिफॉर्म होतं म्हणून नाही झालं, नॉन युनिफॉर्म झाल्यावर कदाचित व्हायला पाहिजे का, तर नाही. का बरं, बघा, ईएमएफ इंड्यूस का होतो, इट इज बिकॉज द फ्लक्स थ्रू द कॉइल चेंजेस. फ्लक्स म्हणजे काय, फील्ड इंटू एरिया ही क्वांटिटी. तर सपोज करा आता तुमचा कॉइल इथे आहे या पोझिशनला, थोड्या वेळानंतर तो कॉइल इथं गेलेला असेल. ठीक आहे, अगोदरची वेलॉसिटी v1 आहे, नंतरची वेलॉसिटी त्याची v2 आहे. मेबी वेलॉसिटी बदललेली आहे डेफिनेटली, म्हणजे तो आता फास्ट जात असेल मेबी, पण त्याचा एरिया बदललाय का, किंवा तिथलं फील्ड बदललंय का, नाही. मग फ्लक्स नाही बदलणार, अँड बिकॉज द फ्लक्स रिमेन सेम, त्यामुळे ईएमएफ नाही बदलणार. सो ए आणि बी मध्ये नाही होणार. बरं, सी काय म्हटलेलं आहे, रोटेटिंग द कॉइल इनसाइड द फील्ड. येस, तुम्ही जर कॉइल रोटेट केलात तर तो एरिया आणि फील्ड मधला अँगल बदलतो, त्यामुळे फ्लक्स बदलेल. सो सी आहे. डी ऑप्शन, चेंजिंग द एरिया ऑफ द कॉइल इनसाइड द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. हा, एरिया बदलल्यावर झाला, फ्लक्स बदलला. सो सी आणि डी करेक्ट आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात. ओके, हा पण थिओरिटिकलच प्रश्न आहे बघा, किती थिओरिटिकल प्रश्न आलेले आहेत. A coil is placed in a magnetic field such that plane of the coil is perpendicular to the direction of the magnetic field. Okay, the magnetic flux through the coil can be changed. सगळ्यात पहिल्यांदा ही सिच्युएशन कशी आहे ती समजून घेतली पाहिजे. तर सपोज करू की आपण जसं आता इथं ग्रॅव्हिटी खाली आहे, मॅग्नेटिक फील्ड समजा इथं असं खाली होतं, तर ते म्हणतायत की द प्लेन ऑफ द कॉइल इज परपेंडिक्युलर. म्हणजे हे जे मी आता माझं डिव्हाइस इथं पकडलेलं आहे हे सध्या हॉरिझॉन्टल आहे आणि ग्रॅव्हिटीचं फील्ड असं आहे. मी म्हणतो की मॅग्नेटिक फील्ड पण असंच इमॅजिन करा. सो इट इज परपेंडिक्युलर टू दिस फील्ड, राईट, म्हणजे टू द प्लेन. सो हीच सिच्युएशन आहे, फील्ड असं आणि हा प्लेन. ते म्हणतात की इथं फ्लक्स कसा बदलता येईल. पहिलं ऑप्शन,
बाय चेंजिंग द मॅग्निट्यूड ऑफ द मॅग्नेटिक फील्ड विदिन द कॉइल. येस, इथून जर तुम्ही फील्ड बदललात तर फ्लक्स बदलेल. कारण फ्लक्स असतो काय, फ्लक्सचं इक्वेशन आठवतं तुम्हाला? द इक्वेशन ऑफ द फ्लक्स इज बी फील्ड इंटू एरिया इंटू कॉस थीटा. त्या तिघांपैकी एक जरी क्वांटिटी तुम्ही बदलू शकलात, फ्लक्स बदलेल. तर तुम्ही फील्डच बदलताय, बदलेल. एरिया बदललात, डेफिनेटली बदलेल. बाय चेंजिंग द अँगल बिटवीन, येस, सी ला पण होऊन जाईल. बाय रिव्हर्सिंग द मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन अब्रप्टली विदाउट चेंजिंग इट्स मॅग्निट्यूड. बघा, तुम्ही जर फील्डची डायरेक्शन जर बदलली मॅग्निट्यूड न बदलता तर काही नाही फरक पडणार, काही नाही फरक पडणार बरं का. फ्लक्स तेवढाच राहणार आहे बरं का. फील्डची डायरेक्शन रिव्हर्स झालेली आहे, अब्रप्टली त्यांनी बदललेली आहे. त्यामुळे खरं तर आपल्याला फ्लक्स बदललेला पाहिजे असं सांगायला हवं, पण मला असं वाटतं की त्यांनी त्या दृष्टिकोनातून नाही विचारलं, कारण एकही असा ऑप्शन नाहीये ज्याच्यामध्ये ABCD ऑल विचार म्हटलेला आहे. जर मला ABCD ऑल हा ऑप्शन जर दिला असता, आय वुड हॅव डेफिनेटली गॉन विथ ऑल आर करेक्ट. पण तसा एकही ऑप्शन देण्यात आलेला नाहीये. जे ऑप्शन दिले त्यामध्ये आयदर कोणीतरी 2 विचारलेत किंवा 3 विचारलेले आहेत, राईट. सो जास्त करेक्ट त्यांनी खाली म्हटलेलं पण आहे की मोस्ट अप्रोप्रिएट कोणता असेल, तर मोस्ट अप्रोप्रिएट मध्ये आय वुड गो विथ A, B अँड C. ठीक आहे, हा थोडासा तुम्हाला कन्फ्यूज करणारा प्रश्न बनू शकतो. ठीक आहे, व्हॉट वी कॅन थिंक की त्यांनी अब्रप्टली चेंज केलं असं म्हणतात, असं ते वेळ घेत नाहीये चेंज करायला. अब्रप्टली म्हणजे अगोदर असं होतं नंतर डायरेक्ट असं आहे. तो अब्रप्टली हा जो वर्ड आहे ना, आय थिंक त्यामुळं आपण डी ऑप्शनला थोडस सोडून देऊ शकतो, चालून जाईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात. हा, आता हा न्यूमेरिकल आहे, सो आपल्याला हे क्लिअर करायला लागेल. बघा काय म्हटलेलं आहे. A square loop of area 25 centimeters square has a resistance of 10 ohm. The loop is placed in a uniform field of magnitude 40 Tesla. The plane of the loop is perpendicular to the field. The work done in pulling the loop out of the magnetic field slowly and uniformly in 1 second. बघा, ओके, ठीक आहे. काय दिलेलं आहे त्यांनी की हा इथं असा कॉईल आहे, ठीक आहे, हे असं ठेवलेलं आहे, मे बी एज वरती आहे, हे याचा एरिया दिलेला आहे. ते काय म्हणतात की याला आपण स्लोली बाहेर काढतोय. हे जे आहे हे स्लोली आपण बाहेर काढतोय, राईट. ओके, आणि त्यांनी टाइम पण दिलेला आहे. डेल्टा टी इंटरवल जो आहे तो 1 सेकंडचा आहे. बी फील्डची व्हॅल्यू आहे 40 टेस्ला. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे 25 सेंटीमीटर स्क्वेअर आणि रेजिस्टन्स दिलेला आहे त्यांनी 10 ओहमचा. ऑलराईट, ठीक आहे. जेव्हा हा कॉईल पूर्णपणे बाहेर येईल तेव्हा त्या कॉईल मधून काही फ्लक्स जाईल का? नाही. आत्ताच्या सिच्युएशन मध्ये त्याच्यातून जाणारा फ्लक्स आपण काढू शकतो का? म्हणजे इनिशियल फ्लक्स जो आहे तो किती असेल? बी फील्ड इंटू एरिया, बरोबर. हा इनिशियल फ्लक्स असेल आणि फायनल फ्लक्स किती असेल जेव्हा तो पूर्ण बाहेर जाईल? दॅट विल बी 0. इंड्युस्ड EMF इज चेंज इन फ्लक्स बाय द टाइम इंटरवल असतो, करेक्ट. मग आता फायनल फ्लक्स आहे 0, इनिशियल आहे बी इंटू ए आणि मग टाइम इंटरवल आहे 1 सेकंड, हे माहिती आहे आपल्याला. म्हणजे EMF केवढा? -b इंटू ए झालेला आहे. मी त्याचं फक्त मॅग्निट्यूड घेतो, ठीक आहे. सो EMF एवढा त्याच्यामध्ये इंड्यूस होणार आहे ऑन ऍव्हरेज, ठीक आहे. त्यामधून करंट काढता येईल का आपल्याला? करंटची व्हॅल्यू काय होईल? EMF बाय रेजिस्टन्स. रेजिस्टन्सची व्हॅल्यू तर दिलेलीच आहे आपल्याला. मग आतापर्यंत आपण दिलेल्या ह्या 3च टर्म वापरलेल्या आहेत, बरोबर. ऑलराईट, आता जर याच्यातून करंट जात असेल त्या वेळामध्ये आणि याला स्वतःला रेजिस्टन्स आहे, तर मग याच्यामध्ये डेव्हलप होणारी हीट किती असेल? हीट एनर्जी H इज इक्वल टू I स्क्वेअर R इंटू टाइम टी म्हणता येईल का? करंटची व्हॅल्यू तर इथं आहे, हे पहा. तर बी फील्ड इंटू एरिया बाय रेजिस्टन्सचा स्क्वेअर इंटू आर इंटू टी किती होईल? बेसिकली बी स्क्वेअर ए स्क्वेअर बाय आर इंटू टाइम टी, एवढी हीट एनर्जी डेव्हलप होईल. आता ही हीट एनर्जी कुठून आली? स्वतः तर तो नाही क्रिएट करू शकत. बेसिकली बघा, हे स्लोली तुम्ही पुढे पाठवताय,
म्हणजे त्यामध्ये कायनेटिक एनर्जीमध्ये काहीही चेंज असणार नाही. त्याची वेलॉसिटी ऑलमोस्ट प्रत्येक मोमेंटला 0 आहे, राईट. सो द थिंग इज, जी इथं हीट एनर्जी डेव्हलप झालेली आहे ना, तेच तुम्ही केलेलं वर्क डन होतं. दिस इज इक्विव्हलंट टू द वर्क डन, असं म्हणता येईल. ठीक आहे. सो आपण याची इक्वेशनची व्हॅल्यू काढून घेऊ. बी फील्ड आहे 40, त्याचा स्क्वेअर. एरिया एसआय युनिट मध्ये नाही, त्याला कन्वर्ट करावं लागेल बरं का. सो 25 इंटू 10⁻⁻⁴ करणार, त्याचा स्क्वेअर. टाइम 1 सेकंड आहे, होल डिवाइड बाय रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे 10. ओके, किती झालंय बघा, 1600 आलं. हे 25 चा स्क्वेअर आला 625, हे 10⁻⁸ होईल आणि खाली येईल फक्त 10. ठीक आहे. आता वर थोडस सॉल्व्ह करूयात आपण इथं. सॉरी, कट करा हे पार्ट. पहा, हे आणि हे आपण कॅन्सल केलं, मग हे आणि हे जाऊन 10⁻⁷ राहील. आता 16 इंटू 625 करा, किती होईल? 16 इंटू 5 80, आजचे आले 8. 16 दुनी 32 आणि 8 40, आजचे आले 4. 16 सख्खी 96 आणि 4 100, बरं का. इंटू 10⁻⁷, हे कट करा, तर 10⁻³ जूल असा आन्सर यायला पाहिजे. बघा, लक्षात आलं आता? ठीक आहे, परफेक्ट. लिहून घ्या, बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न खूपच सुंदर आहे, डेरिव्हेशनचा प्रश्न आहे हा. बघा काय म्हटलंय. Find the mutual inductance in the arrangement when a small circular loop of radius r is placed inside a large square loop of wire of side L. L ची व्हॅल्यू खूप जास्त दिली आहे त्यांनी than the radius. The loops are coplanar and their centers coincide. ठीक आहे, ओके, व्हेरी गुड. डायग्राम काढून घेऊ आपण अगोदर. हा क्वेश्चन नंबर 10 आहे वाटतं, है ना? ठीक आहे. तर बघा, आणि इथून समजा आपण करंट आय जाताना इमॅजिन करतोय. ओके, आणि हा इथे एकदम छोटासा कॉईल आहे, ज्याचा रेजिस्टर त्याचं सॉरी रेडियस आर आहे. ओके, आता आपण काय करूया, आपण अज्युम केले की करंट हे या कॉईल मधून जायला, या एका वायरमुळं है ना, या एका वायरमुळं इथं बनणारं फील्ड काढू शकतो ना आपण. बघा, हा फॉर्म्युला मी वापरतोय. एक वायर असेल, त्या वायर पासून डी डिस्टन्स वरती एक जर पॉइंट पी असेल, तर इथं बनवलेले हे अँगल असतात θ1 आणि θ2, राईट. आणि हे करंट आहे. तर या करंटमुळे इथं बनणाऱ्या फील्डचं फॉर्म्युला आठवतो तुम्हाला? μ0I डिवाइड बाय 4πd इंटू साइन θ1 प्लस साइन θ2. फायनाइट लेंथची जर वायर असेल तर हा फॉर्म्युला असतो. हा फॉर्म्युला आपण इथं वापरतोय. तर बघा, हे θ1 आणि θ2 काय आहेत? त्या पॉइंट सोबत त्याच्या एंड्सनी बनवलेले अँगल आहे. म्हणजे इथून हे जर आपण असं दाखवलं, हे असं, राईट, आणि हे तो परपेंडिक्युलर असेल, राईट, तर हा अँगल θ1 आहे, हा अँगल θ2 आहे. किती बनतो हा अँगल आपल्याला माहिती आहे, हा स्क्वेअर आहे, तर इकडचा अँगल 45 असेल, इकडचा अँगल 45 असेल, आणि ही लेंथ किती असेल? ही L/2 असेल. सो द डी लेंथ इज L/2. झालं, हे पूर्ण फॉर्म्युला तुम्ही लावून टाका. बी फील्ड ड्यू टू वन वायर इज μ0I by 4πd into sin 45 is 1/√2 plus 1/√2, म्हणजे आलं 2/√2 आलं. दॅट इज इक्वल टू, हा 2 आणि हा 4 कॅन्सल होईल, μ0I by 2√2πd. हे आलं फील्ड ड्यू टू दिस वन वायर. आपल्याला माहिती आहे याचं लॉजिक. हे सगळ्या वायरमुळं सेमच फील्ड बनेल, राईट. हो, हा अजून एक गोष्ट राहिली, डी ची व्हॅल्यू L/2 टाकायचं राहून गेलं. सो हे इथं L/2 जर टाकलं,
हा 2 आणि हा 2 पण कॅन्सल होईल. हे येईल म्यू नॉट आय बाय सिम्पली रूट 2 पाय एल. सो एलच्या टर्म्स मध्ये आपलं फील्ड आलं एका वायरमुळे. मी म्हटलं होतं हे सिमेट्रिक वायर्स आहेत, या सगळ्यांमुळे बनणारं फील्ड इथं सेम येतं, सेम डायरेक्शन मध्ये येतं, म्हणून सगळ्या फील्ड आपण ऍड करतो. त्यामुळं टोटल फील्ड जे होईल ते होईल 4 टाइम्स ऑफ B1 and that is equal to 4 म्यू नॉट आय बाय रूट 2 पाय एल, जे की होईल 2 रूट 2 म्यू नॉट आय बाय एल. हे झालं तुमचं टोटल फील्ड ऍट दी सेंटर. ठीक आहे. आता पुढे काय करायचं असतं, याच्यामुळे आपण फ्लक्स काढतो या एरियामधून जाणार. हा खूप लहान रेडियस आहे, तो एरिया खूप लहान आहे. सो ह्या पूर्ण हे इतकं लहान आहे की ह्या सगळीकडे आपण बी फील्ड कॉन्स्टंट मानू शकतो. ठीक आहे. तर इथून जाणारा फ्लक्स काढायला मी विच इज बी फील्ड इंटू एरिया. एरिया किती असेल पाय आर स्क्वेअर. सो 2 रूट 2 म्यू नॉट आय बाय एल इंटू पाय आर स्क्वेअर. हे झाला फ्लक्स. शेवटची स्टेप आहे, जेव्हा तुम्हाला म्युच्युअल इंडक्टन्स काढायचा असेल तेव्हा फ्लक्स ही क्वांटिटी असते म्युच्युअल इंडक्टन्स इंटू करंट. या दोघांना आता तुम्ही कम्पेअर करा. बघा हे करंट इथं आहे, हे पण करंट इथं आहे, बाकी राहिलेला म्युच्युअल इंडक्टन्स आहे, म्हणजे म्यू नॉट 2 रूट 2 पाय आर स्क्वेअर बाय एल. इथे लिहितो मी म्यू नॉट 2 रूट 2 पाय आर स्क्वेअर अपॉन लेंथ एल. हे तुमचा आन्सर पाहिजे, तर चेक करा बरोबर आहे. हो, पायची व्हॅल्यू नाहीये आलेली. कशामुळे नाही आलेली? हा, एक गोष्ट राहिली बघा माझी इथं. हे पहा, हे बी फील्ड जे होतं याच्यामध्ये खाली एक पाय ऑलरेडी आहे इथं. मी तो लिहायचा विसरून गेलो, इथला पाय आहे ना, त्यामुळं इथला एक पाय राहून गेला. मग हा पाय कॅन्सल होतो, इथलाही निघून जातो. हा 2 रूट 2 आर स्क्वेअर म्यू नॉट बाय एल, जे की ऑप्शन बरोबर आहे, सी ऑप्शन आहे बरोबर. तो पाय माझा इथे लिहायचा राहून गेला ना, तुमच्या लक्षात आला असेल. ठीक आहे, व्हेरी गुड. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढचा प्रश्न बघा, खूपच सोपा. A wire of length 1 meter moving with velocity 8 meter per second at right angles to the magnetic field of 2 Tesla. The magnitude of induced EMF between the ends of the wire. खूपच सोपा प्रश्न आहे. मोस्टली EMF चा अगोदरही असा एक प्रश्न आपण केलेला आहे. आय थिंक 11 नंबरचा क्वेश्चन आहे. सो द EMF इज BLV आणि हे तिघं परपेंडिक्युलर असले पाहिजे, जे की दिलेलं आहे त्यांनी, राईट. सो व्हॅल्यू टाकून द्या. B field is 2 Tesla. The length is 1 meter and the velocity is 8 meter per second. So answer आलं 16 volt. ठीक आहे, which is C option. कळलं? लिहून घ्या. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न आपण इकडे सॉल्व्ह करू. बघा, a metallic rod of length L is rotated with an angular speed omega normal to the uniform magnetic field B about an axis passing through one another rod. The induced EMF. हा तर एक फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे ना, याचा आन्सर फिक्स आहे. तुम्ही हे वाटलं तर फॉर्म्युला लक्षात ठेवा की जेव्हा एक रॉड त्याच्या एका एंडच्या अबाउट, हा एक एंड आहे आणि हा दुसरा एंड आहे, राईट. तर ही लेंथ एल आहे आणि याला आपण असं रोटेट करतोय. हे असं आपण रोटेट करतोय. सॉरी, म्हणजे डायग्राम खराब बनते. हे असं, ठीक आहे ना. आणि हे बी फील्ड आहे सगळीकडे. ओके, हे बी फील्ड आहे, त्याला नका विसरू. तर या केसमध्ये बनणारं जे EMF असतं दॅट इज 1/2 इंटू बी इंटू एल स्क्वेअर इंटू ओमेगा. ठीक आहे, याचं डेरिव्हेशन पण असतं, पण आता याची गरज नाहीये तुम्हाला, राईट. यू जस्ट नीड टू नो. हा लक्षातच ठेवायचा बरं का. दिस इज अ इम्पॉर्टंट फॉर्म्युला. जसं तुम्ही हा लक्षात ठेवताय BLV, तसं हाही लक्षात ठेवायचाच आहे. लक्षात येते? सो रिमेंबर दिस फॉर्म्युला. याच्यावरती न्यूमेरिकल, म्हणजे या फॉर्म्युल्यावरती बेस्ट न्यूमेरिकल विचारले जाऊ शकतात. इथं तुम्हाला फक्त फॉर्म्युला विचारतात, याच्यापेक्षा इझी क्वेश्चन असू शकत. ठीक आहे, शेवटचा प्रश्न बघूयात आपण.
काय म्हटलंय बघा, अ कंडक्टिंग सर्क्युलर लूप ऑफ रेडियस 10 by root pi centimeter is placed perpendicular to uniform magnetic field 0.5 Tesla. The magnetic field is decreased to 0 in 0.5 seconds at a steady rate. The induced EMF in the circular loop at 0.25 second. Okay. ठीक आहे. शेवटचा प्रश्न आहे हा 30 नंबर. एक सर्क्युलर लूप आहे, ठीक आहे. ही त्याची रेडियस आहे. द रेडियस इज गिवन टू बी 10 upon root pi सेंटीमीटर. त्याच्यावरून तुम्हाला एरिया काढता येईल, ठीक आहे. बी फील्ड दिलेला आहे, बी फील्डची व्हॅल्यू आहे 0.5 टेस्ला, बरोबर. हा, आणि ते म्हणतायत की हे जे बी फील्ड आहे ना, हे इव्हेंच्युअली आपण 0 करणार आहोत. ही जी सिच्युएशन आहे सध्याची, ही टाइम 0 सेकंडची आहे. when the time is 0.5 सेकंड, टाइम हा 0 पासून 0.5 सेकंड पर्यंत जेव्हा जाईल तेव्हा हे बी फील्ड पूर्णपणे 0 होऊन जाईल, असं ते म्हणतात. ते आणि हे स्टेडी रेट मध्ये आपण डिक्रीज करत, म्हणजे असं नाही की अगोदर थोडं फास्ट रिड्यूस केलं नंतर स्लो रिड्यूस केलं, असं काही नाही. फिक्स्ड रेटने आपण ए बी फील्डला डिक्रीज करणार आहोत. सो द क्वेश्चन इज नाव, ते म्हणताय की याच्यामध्ये इंड्युस्ड ईएमएफ सांगा एका स्पेसिफिक वेळेला. प्रश्न असा आहे, फाइंड इंड्युस्ड ईएमएफ ऍट टाइम ऑफ 0.25 सेकंड. या स्पेसिफिक वेळेचाच ईएमएफ आपल्याला हवा आहे. ओके, म्हणजे त्यांना इन्स्टंटेनियस ईएमएफ हवा आहे. दे वॉन्ट दिस पार्ट. d5/dt त्यांना करावं लागणार आहे, ठीक आहे. पण इथे त्यांनी डिफरन्शिएशन लागणाऱ्या गोष्टी दिलेल्या नाहीये बरं का. बट यू कॅन यूज लॉजिक हिअर. काय लॉजिक बघा, मी इथे एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करतोय. हे आहे फ्लक्स आणि हा आहे टाइम, बरोबर. फ्लक्स म्हणजे काय असतो, बी फील्ड इंटू एरिया. सो याला आपण बी फील्ड इंटू एरिया लिहूयात, बरोबर. याच्यामधलं एरिया तर काही चेंज होणार नाहीये, पण बी फील्ड मात्र चेंज होतं आणि स्टेडीली चेंज होतं. म्हणजे जर ग्राफ काढला तर स्ट्रेट लाईन मध्ये तो ग्राफ आला पाहिजे. सो 0 टाइमला द बी फील्ड इज ऍक्च्युली 0.5 टेस्ला, आणि जेव्हा टाइम तुमचा 0.5 सेकंड आहे तेव्हा बी फील्ड झालेला आहे 0. लक्षात आले. असा हा स्ट्रेट लाईन मध्ये डिक्रीजिंग ग्राफ बनेल याचा फ्लक्सचा. पण ऍक्च्युली हे बी फील्डचं दाखवायला पाहिजे मी, कारण इथं व्हॅल्यू बी फील्डच्या दिलं आहे ना. तर बी फील्ड हे असं डिक्रीज व्हायला, याचा अर्थ फ्लक्स जे असेल, फ्लक्स ते पण अशाच पद्धतीने डिक्रीज होणार आहे. काहीतरी इथं व्हॅल्यू असेल अगोदर आणि नंतर ती स्ट्रेट लाईन मध्ये डिक्रीज होईल. आपल्याला कधीचा ईएमएफ काढायचा आहे, आपल्याला ईएमएफ काढायचा आहे या वेळेला. हे 0.5 सेकंड होतं, बरोबर. आपल्याला 0.25 सेकंडचा ईएमएफ काढायचा आहे, म्हणजे या पॉइंटला. तर या पॉइंटला d5/dt व्हॅल्यू किती असेल, दॅट इज अवर आन्सर. लक्षात आलंय. आता इथं थोडस तुमचं मॅथमॅटिक्सचं नॉलेज वापरावं लागेल तुम्हाला. ओके, d5/dt बेसिकली काय असतो, इट इज डिफरन्सिएशन. पण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये d5/dt असतो स्लोप. कुठला स्लोप आहे तो, हा जो 0.25 सेकंड आहे ना, तिथला स्लोप आहे. हा तिथला स्लोप आहे, फक्त तेवढ्या रिजनचा स्लोप आहे, त्या एका मोमेंटचा स्लोप आहे, ठीक आहे. आणि तो कसा काढायचा असतो ग्राफ मध्ये, तर आपण त्या पॉइंटला टँजेंट काढत असतो. म्हणजे या पॉइंटवरती जर तुम्ही टँजेंट काढली अशी, तर ती टँजेंट एक्स ऍक्सिस सोबत जेवढा अँगल बनवते that tan theta is the slope, बरोबर. पण एवढं सगळं कसं काढावं, खूप सोपं आहे. बिकॉज दिस ग्राफ इट सेल्फ इज अ स्ट्रेट लाईन, तुम्ही स्लोप इथं काढा, इथं काढा, इथं काढा, इथं काढा, किंवा पूर्ण लाईनचा स्लोप काढा, द स्लोप डझंट चेंज. म्हणून ह्या d5/dt ला
आपण असं जरी लिहिलं डेल्टा फाय बाय डेल्टा टी, स्टील वी विल गेट द सेम आन्सर. याचा अर्थ मी असा म्हणतोय की इंड्युस्ड ईएमएफ ऍट 0.25 सेकंड जो होता तोच ऍक्च्युअली ऍव्हरेज ईएमएफ आहे इथं, कारण हे स्ट्रेट लाईन मध्ये चेंज होत आहे. ओके, सो इन्स्टंटेनियस ईएमएफ इज ऍक्च्युअली ऍव्हरेज ईएमएफ इन दिस केस, बरं का. हा, जर एखाद्या क्वेश्चन मध्ये ग्राफ जर असा असता फ्लक्स आणि टाइमचा, तर मी डेफिनेटली म्हणलं नसतं की इंड्युस्ड ईएमएफ आणि इन्स्टंटेनियस ईएमएफ हे सेम आहे. डेफिनेटली मी म्हणलं नसतं, पण इथं स्ट्रेट लाईन आहे म्हणून म्हणता येतं. आणि ऍव्हरेज ईएमएफ आपल्याला डेफिनेटली काढता येतो. कसं काढायचा? तो डेल्टा फाय बाय डेल्टा टी आहे, फायनल फ्लक्स मायनस इनिशियल फ्लक्स आणि त्यासाठी लागलेला वेळ. फायनल फ्लक्स किती आहे? 0, राईट. इनिशियल फ्लक्स आपण काढलाच नव्हता, इथं काढूयात आपण. बघा, इनिशियल फ्लक्स कसा काढणार? बी फील्ड इंटू एरिया. बी फील्ड आहे 0.5, एरिया आहे पाय इंटू आर स्क्वेअर, म्हणजे 100 इंटू 10⁻⁻⁴ सेंटीमीटरचा स्क्वेअर व्हायला आहे आणि डिवाइड बाय खाली असेल पाय. तर हे झालं कॅन्सल. किती होईल हे? 0.5 इंटू 100 केला तर 50 इंटू 10⁻⁻⁴ येणार इनिशियल फ्लक्स. तो इथं वापरून द्या. सो 0 मायनस 50 इंटू 10⁻⁴ होल डिवाइड बाय टाइम किती होता? 0.5. बरं का, पूर्ण वेळ घ्यायचा आहे आता. हा जो फ्लक्स मध्ये झालेला चेंज आहे हा किती वेळामध्ये होता? 0.5 सेकंड मध्ये. इथं मात्र 0.5 सेकंडच घ्यायचा, 0.25 सेकंड नाही घ्यायचं. इथं तुम्ही अजून एक मिस्टेक करण्याचे चान्स आहेत. ठीक आहे, किती होईल हे? ऍव्हरेज ईएमएफ बघा, निगेटिव्ह साईन काढून टाकू आपण, मॅग्निट्यूड काढूयात. 50 इंटू 10⁻⁴ बाय 0.5, राईट. ही क्वांटिटी किती होईल? दिस विल बी इक्वल टू 100. 100 इंटू 10⁻⁴ इज 10⁻² व्होल्ट. हा ऍव्हरेज ईएमएफ आहे. हाच ईएमएफ 0.25 सेकंडला आहे, हाच ईएमएफ 0.1 सेकंडला आहे, 0.2 ला आहे, 0.3 ला आहे, 0.4 ला आहे आणि शेवटी 0.5 ला पण आहे. ठीक आहे, सो 10 मिलीव्होल्ट असं याला लिहिलेलं आहे. परफेक्ट आहे, 10 मिलीव्होल्टच आहे ना, 10⁻². अशा पद्धतीनं आपण प्रश्न संपवलेले आहेत. ठीक आहे, सो हा सेशन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या प्रश्नांवरती होता. ॲज यू कॅन सी ऍक्च्युली खूप सोपे प्रश्न होते, माझ्या एक्सपेक्टेशन पेक्षा खूप सोपे प्रश्न होते. ठीक आहे, याला सोडून जर तुम्हाला अजून काही मला डाऊट्स विचारायचे असतील, यू कॅन ऑलवेज राईट टू मी इन द कमेंट सेक्शन. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.